7 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक हाताळील इथे गोलंदाजी मार्कवर प्रवीण जोशी. त्याच्या हातामध्ये हा बॉल इथे सोपवलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल शीतल पवार, राईट हँडेड बॅटर. त्याच्याबरोबर नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही आर्यन पवारला पाहू शकाल. यंगस्टर आहेत दोन्ही खेळाडू. विमराज फणसवळेसाठी भरपूर क्रिकेट खेळलेत आणि सध्या मॅचला इथे सुरुवात होईल. पॉइंट, कव्हर पॉइंट, तिथून आपण पाहतोय शॉर्ट कव्हर लावला गेलाय. मिड ऑनला एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन इथे लावला गेलाय. काऊ कॉर्नर मधला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजन मधून काऊ कॉर्नर मध्ये तैनात. मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग इथे तैनात. स्ट्रायकिंग एंडला श्वेतल साडी पहिला बॉल फेस करेल ती. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना श्वेतल, त्याच्या समोर असेल गोलंदाज प्रवीण जोशी. MR11 साठी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ऑल सेट अंपायर सिग्नल येतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल दुसऱ्या रजनीमध्ये. टप्प्याचा बॉल थोडासा बॅकफुट वर गेला, कट करण्याचा प्रयत्न. बॉल येतो इथे फ्लाइंग स्लिप मध्ये जात होता बॉल, तिथून रिटर्न आलाय, परंतु डिक्लेअर रिजन मध्ये बॉल पोहोचलाय, त्यामुळे सिंगल मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येचा श्री गणेशा. यष्टीच्या मागे जर आपण पाहिलं, थोडीशी या क्रीडांगणाची रचना आपण पाहिली, भौगोलिक रचना थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे या क्रीडांगणाचा अंदाज बांधून तुम्हाला फलंदाजी करणं क्रमप्राप्त राहील. आणि अगदी पहिल्या बॉलमध्ये आपण पाहिलंय पंच करायचा होता, सिंगल इथे मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. रन झालेत 1. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हा खेळ इथे सुरू झालाय. श्री समर्थ चषक 2023 बी द गेम चेंजर. कोण ठरेल आज देखील गेम चेंजर. नेक्स्ट बॉल पुढे टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल पॅडवर आदळला आणि त्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न. 1 रन इथे मिळेल. अंपायर सिग्नल येतोय, या बॉलवर रन मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल बॉटम एंडच्या साहाय्याने खेळून काढला. त्याचबरोबर प्रत्येक इनिंग साठी आम्ही सातत्याने सांगतोय 20 मिनिटांचा अवधी तुमच्यासाठी असेल. 5 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत. टीम मीटिंग सातत्याने घेऊ नका. फिल्डिंग पोझिशन चेंज करत असताना देखील कमी वेळ यूज करा. 20 मिनिटं आहेत, त्यापेक्षा जास्त वेळ घेतला गेला आपण पेनल्टीज पात्र राहाल, याची देखील दखल घ्या. आम्ही सातत्याने हे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रन झाले 2. प्रवीण जोशी ओर दी विकेटने हा बॉल. यावी यू मिस, आय डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड, लाईन मिस केली, विकेटचं पतन. खेळायचं असेल, टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला विजय शिंदेने संघनायकाच्या भूमिकेत असताना. येस, वी आर फील्ड फर्स्ट. आम्ही क्षेत्ररक्षण करतो आणि तो सध्या आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षण करतोय. प्रवीण जोशी पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल असेल संकेत पवारसाठी. यावी लॉब केलाय ऑन साइडला, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. बॉल हवेत, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संकेत पवारने पहिल्या बॉलवर चढवलाय हल्ला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, षटकार. असताना ठोकलाय त्याने षटकार. रन झाले स्कोर कार्डवर 8. प्रवीण जोशीवर आता दबाव असेल. यावी इनसाइड आउट
आणखीन एक धमाका बॅक टू बॅक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. येस थँक्यू डीजे. 2 बॉलवर पहिल्या 2 विकेट होत्या. तिथून मात्र जसा मैदानात आला 2 बॉलमध्ये 2 षटकार इथे ठोकले संकेत पवार. यासाठी याची चर्चा केली होती आम्ही. या खेळाडू खूप मोठा आहे, परंतु प्रवीण जोशी अनेक पावसाळे त्याने देखील पाहिलेत क्रिकेटचे. कदाचित 2 षटकार आले असतील, परंतु तो देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये. अनेक मैदानं त्याने देखील गाजवली आहेत, त्यामुळे हे बॅटल इथे रंगेल. लगातारचा तिसरा येईल का? आणि यावेळी बॉल हवेत, परंतु प्रॉपर टायमिंग. हा देखील कन्झिक्युटिव्ह हिट्स. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संकेत पवार ऑन फायर. लगातारचा तिसरा षटकार. त्यानंतर पहा संकेत पवारचा हा वार. 3 बॉल मध्ये 18. 600च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला श्वेतल पवार 2 बॉल मध्ये 2 रन झाले. स्कोर कार्डवर 20-1 गडी बाद. आतापर्यंत आर्यन पवारला इथे आपण बाद होताना पाहिलंय. 0चा चष्मा घालून तो बाद झालाय, परंतु दुसऱ्या बाजूला संकेत पवारने सांगितलंय येस टायगर अभी जिंदा है, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. लगातारचे 3 षटकार ठोकलेत आणि त्यानंतर स्वतःची उपलब्धता इथे सिद्ध केली आहे. परंतु सेकंड ओव्हर मध्ये आता गोलंदाजी मार्कवर आलाय टीमचा संघनायक, टीमचा नायक विजय शिंदे. विजूला तुम्ही पाहू शकाल सेकंड ओव्हर साठी या संघनायकाच्या भूमिकेत आहे. एमआर11 रत्नागिरीसाठी टॉस जिंकला होता ग्रुप बी मध्ये पहिल्या मॅच साठी. तेथून निर्णय घेतला येस वी आर फील्ड फर्स्ट आणि अगदी पहिल्या ओव्हर मध्ये बरसलाय गरजलाय. अगदी एखादी तोफ सोडावी, तो तोफखाना इथे दाखवून दिलाय. पहिला बॉल सेकंड ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंडला श्वेतल पवार. श्वेतलसाठी हा बॉल पंच केलाय. फ्रंट फुटवर जात असताना पंच केला. बॅटचा फेस इथे ओपन केला. बॉल चालला इथे गलीमध्ये. तिथे मेल फक्त 1 रन, कारण रिझर्व्ह क्षेत्र आहे. आरक्षित क्षेत्रात ज्या ज्यावेळी बॉल जाईल तिथे सिंगल मेल. या सिंगलने रन झाली. आता स्कोर कार्डवर 21 लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमच्या दोन्ही गुणलेखिका भरपूर क्रिकेट खेळल्यात. महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव आपण सातत्याने ऐकतो, दर्शनाताई पवार आणि सोनमताई चव्हाण. रत्नागिरीचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आज विश्वाच्या पटलावर आलंय, त्या सोनमताई चव्हाण. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कव्हर पॉइंटला सापळा रचलाय. फलंदाज बाद होतोय. श्वेतल पवार ओयूटी आउट. बॅक टू दी पवेलियन. एका बाजूला संकेत पवार खूप आक्रमक पवित्रा घेत असताना आपण पाहिलंय. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर श्वेतल पवार परतलाय इथे मागे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय निकुल पवार. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मिमराज फणसवळे विरुद्ध एमआर11 रत्नागिरी या 2 टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगलाय. विजू शिंदे संघनायकाच्या भूमिकेत काय हे त्याने दाखवून दिलंय. सेकंड ओव्हर मध्ये जसा गोलंदाजीच्या मार्कवर आला, गोलंदाजी मार्कवरून गोलंदाजी करत असताना विकेट मिळाली. ही सफलता त्याला मिळते. रन झाली स्कोर कार्डवर आतापर्यंत 21, 2 गडी बाद. अगदी सेकंड ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ही विकेट. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली होती. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये निकुल पवार. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू. भरपूर चांगलं क्रिकेट, लेदर क्रिकेट देखील खेळला हा खेळाडू. टेनिस बॉलचं क्रिकेट आपल्या टीम साठी खेळत असताना या बॉलचा इथे सामना करेल. फुललींचा बॉल फ्रंट फुटवर गेला होता. डोर फुलटोस होता. तिथे थोडंसं फंबलिंग झालंय. पॉइंट मध्ये थोडीशी गंमत झाली, त्याची किंमत मोजावी लागेल. 2 रन्स मिळतील. या दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 23-23.
आज थोडेसे उशिराने आपण दाखल झालोय, त्यासाठी देखील आपण दिलगिरी व्यक्त करू. दर्जेदार आणि नेटकं आयोजन हीच तर या स्पर्धेची ओळख. बी द गेम चेंजर या टॅग लाईन खाली ही स्पर्धा आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वात रजनी क्रिकेट. विजू शिंदे या बी बॅटची कडा घेतली आहे. स्लीप रिजन मधून बॉल चाललाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये, तिथे मिळते 1 रन. रन झाली 24. प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं तर एक अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला संकेत पवार 3 बॉल फेस केलेत. 600च्या स्ट्राईक रेटने 18 धावा काढल्यात. 3 षटकार प्रवीण जोशीच्या विरोधात. प्रवीण जोशी थोडासा दबाव कुठेतरी नक्कीच त्याने देखील पाहिला असेल, परंतु प्रवीण जोशी देखील तेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे. त्याने देखील अनेक वेळेला अनेक फलंदाजांची भंबीर उडवली आहे. आज थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. विजय शिंदेचा हा बॉल आउट साइड ऑफ स्टंप. पिचिंग थोडंसं बाहेर अंपायर सिग्नल येतोय. येस, इट इज अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन मिळेल. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. 25 रन्स, 2 गडी बाद. संकेत पवार आता कानमंत्र देतोय निकुलला. टेनिस क्रिकेट विश्वात आपण पाहिलंय पवारचा वार. मग खुल्या गटातल्या स्पर्धेत आपण पाहिलं यंदाच्या हंगामात किरण पवारला. या स्पर्धेत आपण पाहतोय संकेत पवारला. विकोलवर टप्प्याचा चेंडू बॉटम हँडच्या साईने खोदून काढलाय. दिशा दिली कव्हर्सला. इथे क्षेत्ररक्षक तैनात. बॉलवर पोहोचेल तदवर 1 रन इथे अर्जित केले. ही सिंगल मिळेल निकुलला. या सिंगलने रन झाली 26-26. 2 गडी बाद. आर्यन पवार अगदी पहिला बॉल फेस करत असताना बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं श्वेतल पवारची विकेट. 3 बॉल त्याने फेस केले. 4 बॉल फेस केले. 3 धावा त्याने काढल्या. तो तिथे बाद झाला आणि त्यानंतर संकेत पवार. एक हाती सामना फिरवू शकतो हा खेळाडू, परंतु त्याच्या समोर आता आव्हान असेल विजय शिंदेचं. विजय शिंदे टू संकेत. विजयचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेतोय. आउट स्विंगर इथे पेश केला. टप्पा पडला. बॉल थोडासा बाहेर निघाला. संकेत पवार या बॉलवर बीट होतोय. फुटवर्कची तपासणी, फुटवर्कची चाचपणी केली गेली. त्यानंतर हा बॉल असेल इथे डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 षटकांसाठी तुम्ही 10 मिनिटांचा वेळ घेतलाय. टायमर आमच्या कॉम बॉक्स मध्ये सेट केला गेला, याची दखल घ्या, कारण तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी आहे. 10 मिनिटं तुमच्या आतापर्यंत 2 ओव्हरसाठी गेलेत. येणाऱ्या 3 ओव्हरसाठी तुम्हाला जर अतिरिक्त वेळ लागला तर पेनल्टीज पात्र व्हाल. त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. आपल्यासाठी आम्ही सातत्याने ही सूचना देतोय. रन झाली स्कोर कार्डवर आतापर्यंत 26-26. 2 गडी ते गमावले टीम भीमराज फणसवळेने. भीमराज फणसवळे विभागातील सर्व खेळाडू फणसवळे गावाला बिलॉंग करतात. त्यांच्या विरोधात आमचे सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR11च्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फुटवर गेला. त्यानंतर आपण पाहिला असेल पूल करायचा होता, परंतु तितकासा चांगला संपर्क होऊ शकला नाहीये. या बॉलवर रन मिळेल 1. 27 ला 2. टॉस इथे जिंकला MR11ने. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच्या भूमिकेत असणारे आमचे हे सर्व खेळाडू आज क्रिकेटच्या पटलावर देखील तेवढंच चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. बॉल हवेत, एलिव्हेशन आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, नाही सोडणार झेल. डीप मिड विकेटला हा झेल इथे टिपलाय समीरने. फलंदाज बाद होतोय. निकुल पवार बॅक टू दी पवेलियन. स्क्रीनवर हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पुढे आला होता निकुल पवार. टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. एलिव्हेशन जास्त, उंची जास्त, लांबी कमी आणि हा फलंदाज इथे बाद झालाय. तिसरा धक्का बसतोय टीम भीमराज फणसवळीला. 27 ला 3. 2.2 षटकांचा खेळ ते संपला आणि आता नवीन फलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये साहिल पवार. आणखीन एक यंगस्टर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. गौरव देसाई ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्कवर दाखल झाला. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली. सेकंड बॉलवर विकेट. म्हणजेच काय कमबॅक इथे होतंय. कधी गोलंदाज कधी फलंदाज, कधी गोलंदाजी करणारा संघ कधी फलंदाजी करणारा संघ. यासाठी क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता देखील येत नाहीये. परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेची टॅगलाईन आपण पाहतोय, बी द गेम चेंजर. तुम्हाला हा खेळ बदलायचा आहे. यासाठी बदलायचं आहे की तुमच्या संघासाठी विजय तुम्हाला मिळवून द्यायचा आहे.
गौरव देसाईचा हा बॉल बॅकफुटवर जाऊन त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय बॉलने. रन मेली ते एक, अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल. एकेरी धावेचा इथे नक्कीच पंचांनी देखील उल्लेख केलाय. रन झाले स्कोर कार्डवर 28-28. खूप चांगलं कॅमेरा वर्क रत्नागिरी टेनिस क्रिकेट .in साठी आमचे दोन्ही कॅमेरा मन. तेवढंच चांगलं लाईव्ह अपडेटिंग मोते मिरकर, सोनमताई चव्हाण. मॅन्युअल स्कोरर म्हणून भूमिका पार पाडत असताना दर्शनाताई पवार. संपूर्ण स्पर्धेची चर्चा 365 दिवस आतुरतेने वाट पाहत असताना मायबाप खेळाडू करत असतात. त्यावेळी बॉल पुढे होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, बॉटमॅनच्या साह्याने खेळला हा बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला असेल, कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॉल हातातून जसा निसटला गौरव देसाईच्या, लगेच संकेत पवारने रनसाठी कॉल दिला. साहिल पवारने लगेचच तो कॉल घेतला आणि रन पूर्ण देखील केली. सिंगल मिळते. या सिंगलने रन झाले 29. 3 गडी बाद. भीमराज पंचवी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतायत. आउटसाइड लेग स्टंप पिचिंग तिथे बाहेर केलंय. इथून बॉल थोडंसं वळण घेतोय अंपायर सिग्नल. वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 22 म्हणजेच काय तर वाईट बॉल. यंदाच्या पर्वात आपण पाहिलंय IPLचं सत्र तिथे देखील काही नियम बदलले गेले. बदल हा अपेक्षितच असतो आणि तो तुम्हाला करावा देखील लागतो. आणखीन एक खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी आपले हात समांतर केलेत. व्हाईट बॉलचा सिग्नल. 2 धावा इथे अतिरिक्त स्वरूपात मिळत आहेत. दुहेरी धावेने, अतिरिक्त दुहेरी धावांनी रन झाले स्कोर कार्डवर 30 धावा. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक घेईल झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. अनिलने हा झेल टिपलाय. फलंदाज साहिल पवार बाद. येस, थँक्यू. ओंकार पवार मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करेल. नवीन फलंदाजाच्या भूमिकेत असेल आता. टीमला इथे चौथा धक्का बसला 31 धावांवर. साहिल पवार माघारी परतलाय. गौरव देसाईच्या खात्यात ही दुसरी विकेट. ओव्हरमध्ये 2 धक्के त्याने दिलेत. चांगली बॉलिंग केली आहे. यादीचे 2 बॉल थोडीशी स्पायर होती. लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. त्यानंतर कमबॅक करतोय. स्ट्रायकिंग एंड ओंकार पवार पहिला बॉल फेस करेल. बॅक फुटवर जाऊन ऑन साइडला दिशा दिली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. चांगली फेकी, पण तो 1 रन इथे मिळते. अतिशय जलद सिंगल इथे कंप्लीट केली आणि या सिंगलने आता ओव्हरची देखील समाप्ती होते. 2 षटकांनंतर आता तिसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. रन झाले स्कोर कार्डवर 32. 4 गडी बाद. चौथ्या ओव्हरसाठी विजय शिंदे पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्याने टीमकडून 4थं षटक हाताळेल. संकेत पवारला इथे शांत केले. ज्या खेळाडूने पहिल्या ओव्हरमध्ये लगातारचे 3 षटकार ठोकले, त्यानंतर त्याला इथे संधी दिली नाहीये. त्याला कुठेतरी आता जकडून ठेवलंय. परंतु संकेत पवार फार वेळ शांत नाही राहू शकत, कारण हा खेळाडू आक्रमक पवित्रा घेतो. त्याच्या बरोबरने ओंकार पवारला तुम्ही स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल. विजय शिंदे ओव्हर नंबर 4 मध्ये राईट मोरदी विकेटने पहिला बॉल. रन झाली सध्या 32. यावेळी ऑन साइडला हा फटका देखील फसलाय. एलिव्हेशन जास्त झेल घेतलाय. फलंदाज बाद होतोय. मिड विकेट मध्ये प्रवीणने झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतेल. ओंकार पवार बाद होतोय. 5वा धक्का टीमला 32 ला 5.
टाकण्याच्या पवित्र्यात संकेत पवार बीट झालाय. हा बॉल असेल इथे डॉट बॉल. हे बॅटल इथे रंगेल. विजय शिंदे विरुद्ध संकेत पवार. प्रवीण जोशीवर ज्याने हल्ला चढवला होता त्यानंतर मी संघनायक आहे हेच तर इथे सांगतोय. विजय शिंदे त्याच्या नावातच विजय आहे. यावेळी देखील बीट केले. दुंडोरी साजना धावांसाठी झगडतोय. इंडियन आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. सातत्याने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याला विनंती, आम्ही सातत्याने हेच सांगतोय, स्पीड अप करा. वेळेचं बंधन असेल. टाइम इज ओव्हर. 20 मिनिटाचा अवधी आपला पुढे चाललाय. यानंतर आपण पेनल्टीज पात्र व्हाल याची दखल घ्या. निर्धारित वेळांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. विजय शिंदे आपल्यासाठी ही सूचना आहे, आपल्या टीमसाठी सूचना आहे. तुम्ही थोडंसं स्पीड अप करा. यावी लॉफ केलाय. ऑन साइडला बॉल हवेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय. नाही सोडणार झेल. फलंदाज संकेत पवारचा संपेल खेळ. 6वा धक्का बसतोय 7 बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये 2 विकेट घेतोय. 5 बॉल मध्ये 1 धाव खर्च केली. व्हॉट बॉलिंग. एक्सलन्स पीस ऑफ बॉलिंग. या विकेट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. काही षटक इथे हाताळले विजय शिंदेने. याच साठी संघनायकाच्या भूमिकेत 2 षटकांचा स्पेल इथे पूर्ण केलाय. 7 धावा खर्च केल्यात. 3 गडी बाद केलेत. व्हॉट बॉलिंग. वेल बॉल व्हेरी नाईस बॉलिंग. रन झाले स्कोर कार्डवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 33. 6 गडी बाद. जवळपास निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आहे. इथून कमबॅक करायचं असेल. शेवटचे 6 बॉल. फार वेळ टीम मीटिंग घेऊ नका. वेळ थोडासा पुढे चाललाय त्यामुळे वेळेचं बंधन पाळा. टीम MR11 आपल्यासाठी विशेष सूचना आहे. आपल्यासाठी दिलेला निर्धारित वेळ इथे समाप्त झालाय. अतिरिक्त वेळ आपण घेतोय त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील ऑनफील्ड सूचना द्या. त्यानंतर नेक्स्ट मॅच साठी देखील कॉल दिला जाईल. आजच्या दुसऱ्या रजनीमधल्या सेकंड मॅच साठी दोन्ही संघ एकमेकांच्या समोर असतील. त्रिमूर्ती लोटे विरुद्ध MK11 कोट. बोधी कॅप्टन्स हिअर बी रिक्वेस्टिंग रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी या. त्रिमूर्ती लोटे MK11 कोट दोन्ही संघ नायक. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करून घ्या. तर याच दरम्यान आदरणीय सचिनजी पाटील सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी गुप्तवार्ता विभाग रत्नागिरी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय प्रवीणदादा पवार यांना विनंती करतो की आपण आदरणीय सचिनजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. कंपाई सिग्नल आला. हा बॉल असेल इथे नो बॉल. तर हे पहा या ठिकाणी सन्मान देखील केला जातोय आदरणीय सचिनजी पाटील सरांचा. सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी गुप्तवार्ता विभाग रत्नागिरी. अतिथी देव भव ही आपली संस्कृती सध्या आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. प्रवीणदादा पवार, आदरणीय सचिनजी पाटील सर, त्याचबरोबर चंदनदादा जाधव, शैलेशदादा गुरव, आमचा सर्व मित्र परिवार, राहुलजी गुरव, हे सर्व आमची टीम सध्या पाहायला मिळते. हे दृश्य आहे आमच्या मुख्य मंचावरचं. तिथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल असेल आता उघडा डोळे बघा नीट, कारण हा बॉल असेल इथे फ्री हिट. 2007 ला पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर आला फ्री हिटचा बॉल. आता या फ्री हिटवर काय होणार. बॅकफुटवर गेलाय. पुल करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला बॉल पडतोय. तिथे विजय शिंदे बॉलवर पोहोचेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. रन मिळतील इथे 2. कृष्णा मांडे तर कृष्णा मुंडे. यावेळी हा पंप पूल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत.
तीन खेळाडू बॉल मागे धावतील, परंतु झेल इथे नाही होऊ शकत. डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळतं आणि त्यानंतर पंचाकडे अपील, परंतु पंच इथे सांगतायत फलंदाज असेल सुरक्षित. रन मिळतील इथे 2. दुहेरी धावांनी धावसंख्या आता पुढे सरकली. टीमची टोटल स्कोर कार्डवर 40-6. कृष्णा मुंडे पहिला बॉल इथे नो बॉल टाकला, त्यानंतर फ्री हिटचा बॉल, तिथे 2 रन मिळालेत. आतापर्यंत 2 चेंडू त्याने डिलिव्हर्ड केलेत. येणाऱ्या 4 बॉलचा खेळ शिल्लक असेल. सातत्याने आपल्याला सूचना आहे थोडंसं फास्ट खेळा. कृष्णा मुंडेचा हा बॉल पुन्हा एकदा फिंगर रोल केले, लेग कटरचा वापर केलाय. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना सलील आयरे बीट झालाय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. बॉल असेल इथे डॉट बॉल. फिंगर रोल केले, लेग कटर इथे टाकलाय सलीलच्या विरोधात. यावी या टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवलाय. डीप मिड विकेटला बॉल चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक जज करेल. सेकंड रनसाठी धावांसाठीची धाव. रन मिळतील 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सलील आयरेला मिळतील 2 धावा. या दुहेरी धावांनी धावसंख्या आता पुढे सरकली आहे 42. 42 लॉस ऑफ 6 विकेट. नेक्स्ट मॅच साठी कॉल असेल त्रिमूर्ती लोटे, MK11 कोट. आपल्यासाठी शेवटचा कॉल रिपोर्टिंग करून घ्या आणि त्यानंतर टॉस देखील होईल. कृष्णा मुंडे राईट ओर दी विकेटने पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते, बॅक ऑफ दी हँड टाकला, परंतु यावी डीप स्क्वेअर लेगला झेल घेतलाय. वड कॅच. फलंदाज बाद होतोय. सुयोगने हा झेल टिपलाय. सुयोगने अगदी सुयोग्य झेल घेतला. फलंदाज सलील आयरे डकआउटच्या दिशेने मार्गक्रमण करेल. 7 गडी बाद. रन झालेत 42. पहा एक्शन रिप्ले या बॉलचा. बॅक ऑफ दी हँड टाकला बॉल. कृष्णा मुंडेने गती थोडीशी कमी आणि त्यानंतर हा बॉल ऑन साइडला पुल केला होता, परंतु हा पॉवरफुल नव्हता. MK11 कोट आणि त्यांच्या विरुद्ध त्रिमूर्ती लोटे या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचची ती आपण नक्कीच आतुरता करतोय. नवीन बॅटर जितेंद्र पवार इन ऍक्शन. 42-7 जितेंद्र पवार नवीन फलंदाजाच्या भूमिकेत. किरण पवारने 1 बॉल फेस केलाय. 0 धावा त्याच्या खात्यात. म्हणजे इथे देखील किरण पवार पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला खुल्या गटात आपण किरण पवार पाहिलाय. इथे हा किरण पवार सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. द फुललींचा बॉल अंपायर सिग्नल येतोय. बॉलवर भरपूर उंची होती, झेल घेतलाय, परंतु झेल होणार नाहीये कारण पंचांचा सिग्नल पोहोचलाय. नो बॉल भीमर इथे पेश केलाय. 42 नियमांची नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राबवली जाते. 41.7 ही संहिता आहे भीमर साठी आणि अंपायर सिग्नल आलाय. हा डेट नो बॉल असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. कृष्णा मुंडे फिंगर रोल केलेत. फ्रंट फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवर बीट झालाय, म्हणजेच काय फ्री हिटच्या बॉलवर कोणती पडझड होऊ दिली नाहीये. विकेटचं पतन. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. 8 गडी बाद. 45-46 धावांचं लक्ष असेल. पहा एक्शन रिप्ले. पुढे गेला होता, लाईन मिस केली. यष्टीरक्षकांनी हा बॉल इथे कलेक्ट केलाय. फलंदाज बाद झालाय. आणि त्याचबरोबर आता MR11 संघनायक आपण लक्ष द्या. आपल्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च केला गेलाय, त्यामुळे आपल्याला 3 धावांची पेनल्टी इथे लागली आहे. याची दखल घ्या. 31 मिनिटं तुम्ही घेतली आहेत, तर 20 मिनिटाचा आपण अवधी दिली आहे. 31 मिनिटं खर्च झाली आहेत. इट्स ऑलरेडी टू मच लेट. सो आपल्याला 3 धावांची पेनल्टी असेल, याची दखल घ्या. मॅचच्या दुसऱ्या डावाच्या आधीच हे कॅल्क्युलेशन आपल्या समोर आहे, कारण दुसऱ्या डावात तशा पद्धतीने तुम्हाला डावाची बांधणी करता यावी. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर जाऊया. रन झाले स्कोर कार्डवर 45. 8 गडी बाद. 46 धावांचं टार्गेट असेल. 30 बॉलमध्ये 46 धावा इथे पूर्ण केल्या जातील का हे ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. क्रिकेटचा कुंभमेळा, याची देही याची डोळा, रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय श्री समर्थ चषक 2023 पर्व 3. धन्यवाद.
तर वेलकम बॅक टीम MR11 आपल्यासाठी त्रिमूर्ती लोटे आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे. संदेश चाळके आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी लगेचच अपडेट करून द्या. यानंतरच्या मॅचसाठी लगेचच टॉस होईल आणि जो संघ उशिराने दाखल होईल आपल्याला देखील पेनल्टीज आपण पात्र होऊ शकाल. फलंदाजांना देखील विनंती असेल, जो फलंदाजी करणारा संघ असेल, आपण जशा विकेट जातील त्यानंतर आपले फलंदाज जास्त वेळ न घेता लगेचच मैदानाचा ताबा घेतील याची दखल घ्या. वेलकम बैक. तो फिर से एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत है युवा स्पोर्ट्स रत्नागिरी की जानिब से रखा हुआ ये टूर्नामेंट श्री समर्थ चषक 2023 तीसरा संस्करण और आज का ये दूसरे दिन का आज का पहला मैच. टॉस जीतने के बाद हमारी MR11 रत्नागिरी ने पहले गेंदबाजी करने का फैसला किया था. लगभग पहले पारी में भीमराज फनसवले की टीम ने 48 रन बनाए थे और 49 रनों का टारगेट था. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अनिल. पहली गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज निकुल पवार राइट मोर दी विकेट से पहली गेंद थी. आगे गेंद थी टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल, उसके बाद की गेंद विकेट कीपर संकेत पवार के 10 स्थानों में जाती हुई बिंदी के रूप में. लगभग पहली गेंद पर कोई रन नहीं. 49 रनों का लक्ष्य है. मैंडेटरी पावर प्ले में 2 खिलाड़ी 30 डायरेक्ट के बाहर. और जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे निकुल पवार बल्लेबाज के तौर पर कहीं ना कहीं पर असफल रहे थे, अब गेंदबाजी के मोर्चे पर है. इनके पास क्षमता है, काबिलियत है, अपने आप को साबित करने की जरूरत है. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अनिल, नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज पंकज. अनिल के लिए सुर की अगली गेंद अराउंड विकेट से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, गेंद को समझ नहीं पाए. टिप्पा खाने के बाद लगभग गेंद टकराती हुई शरीर के ऊपर. ये दूसरी बिंदी की गेंद. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास आज दूसरे दिन में. ये पहला मैच यहाँ पर जारी. दूसरे पारी का खेल दूसरे पड़ाव में लगभग 49 रनों का टारगेट और इस टारगेट को फॉलो करते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैंडेटरी पावर प्ले में जिस प्रकार से गेंदबाजी हो रही, पहली 2 गेंदों पर कोई रन नहीं है. निकुल पवार पॉइंट कवर पॉइंट, उसके बाद की मिड ऑफ लॉन्ग ऑफ है, मिड ऑन मिड विकेट स्क्वायर लेग. यह फील्डिंग. फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, गैप में खेली हुई गेंद, गैप में टैप किया, काफी शानदार स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन. फिर से बड़े स्ट्रोक खेलने के लिए तैयार हो रहे थे. उसके बाद की गेंद ने कहीं ना कहीं पर अपना रुख बदल लिया. उसके बाद की ये गेंद विकेट कीपर के दस्तनों में से बाहर निकलती हुई, लेकिन इस गेंद पर कोई रन नहीं है. बिंदी गेंद. 49 रनों का टारगेट है. एक बड़ी प्रतियोगिता श्री समर्थ चषक 2023 तीसरा संस्करण और तीसरे संस्करण का आज का दूसरा दिन और दूसरे दिन में चलता हुआ एक हाई वोल्टेज मैच. भीमराज फनसवड़े बनाम MR11 रत्नागिरी. निकुल पवार इस ओवर की अगली गेंद फुल लेन वाली गेंद थी. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर और इसी के साथ गेंद को लपका, लेकिन इस समय अंपायर का सिग्नल आता हुआ नो बॉल का. तो कहीं ना कहीं रग पर गड़बड़ाटी होती हुई खराब गेंद. फुल लेन वाली गेंद थी, बीमर गेंद थी. उसके बाद की गेंद को कहीं ना कहीं पर दंडित किया है अंपायर का सिग्नल लो बॉल का. इस गेंद पर रन मिलेंगे कुल मिलाकर 2 रन और इसी 2 रन की मदद से अब रन संख्या कुल मिलाकर 6 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. निकुल पवार फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर. अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज पंकज. इस ओवर की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार. फ्री हिट की गेंद. बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था ऑन साइड के क्षेत्र में. लॉन्ग ऑन में गेंद को खेलना चाहते थे, गेंद काउ कॉर्नर में जा रहे, वहां पर श्वेतल पवार ने गेंद को रोका. इस बीच 1 रन. 1 के ऊपर संतुष्ट रहे दोनों बल्लेबाज. अब 1 रन के साथ रन संख्या 7 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. 49 रनों का टारगेट है इस मैच को जीतने के लिए. कहीं ना कहीं पर 9 गेंद पड़ी थी, उसके बाद की वापसी हो रही है, लेकिन एक अंडरस्टैंडिंग क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट खेलने की जरूरत है. निकुल इस ओवर की अगली गेंद स्ट्राइकिंग इन पर प्रवीण.
अनिल माफ कीजिए, अनिल के लिए ये गेंद थी, फुल लेन वाली गेंद थी, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, 6 रन। दर्शनीय स्ट्रोक, फिर से एक बार वेलकम बैक, आप सभी का तहे दिल से स्वागत है। पारी का पहला ओवर समाप्त होता हुआ 49 रनों का टारगेट और उसी का पीछा करते हुए लगभग पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 13 रन। संकेत पवार गेंदबाजी के मोर्चे पर पहले पारी में इन्होंने काफी शानदार बल्लेबाजी की थी, लगभग 3 छक्के जड़ाए थे, कंसेक्यूटिव हिट की था और उसके बाद के अब गेंदबाजी के मोर्चे पर है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है इस मैच में पता चलेगा, क्योंकि इस टूर्नामेंट की टैगलाइन है बी द गेम चेंजर। संकेत दूसरी ओर का यहाँ पर आगाज होता हुआ, फुल लेन वाली गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे, यू मिस, आई डेफिनेटली हिट, सौ सोनार की एक लोहार की, क्लीन बोल्ड। थैंक यू डीजे, थैंक यू, शुक्रिया डीजे। पंकज दलवी के लिए आगे गेंद थी, गेंद को खेलना चाहते थे वाशी, गेंद गई काशी, उसके बाद की लाइन को मिस किया, गेंद सीधी विकेटों में और ये क्लीन बोल्ड के रूप में पहली विकेट गिरता हुआ, पहला विकेट, पहली सफलता मिलती हुई संकेत पवार के लिए। और इसी के साथ अगर चर्चा करेंगे तो रन संख्या कुल मिलाकर एक विकेट के नुकसान पर केवल मात्र 13 रन। युवा स्पोर्ट्स रत्नागिरी और समर्थ रोड लाइन्स रत्नागिरी के माध्यम से रखा हुआ ये टूर्नामेंट श्री समर्थ चषक 2023, तीसरा संस्करण इस टूर्नामेंट का और आज का दूसरा दिन रजनी क्रिकेट नाइट क्रिकेट टूर्नामेंट। अब बीच मैदान में टीम के कप्तान, टीम के नायक बी शिंदे, त्रिमूर्ती लोटे, आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे, आपण लवकरात लवकर या। वेलकम बैक टू क्रिकेट। विजय शिंदे स्वयं कप्तान है, इस समय के स्ट्राइकिंग एंड पर पहुंच चुके हैं, उनके सामने संकेत पवार, पहली गेंद पर विकेट, फुलर लिलमाटी गेंद थी, लोअर फुल टॉस में कन्वर्ट किया, रन लेने का प्रयास और उसके बाद की काफी शानदार फील्डिंग, मिड ऑफ के क्षेत्र में वहां पर फील्डर थे, उन्होंने काफी शानदार तरीके से गेंद को रोका। पहला मैच अब नए बल्लेबाज बीच मैदान में पहुंच चुके हैं, बल्लेबाज वैभव, वैभव गांगन जो कि स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर विजय शिंदे गेंदबाजी के मोर्चे पर, संकेत पवार फिर से एक बार तैरेंगे, पॉइंट कवर पॉइंट मिड ऑफ, उसके बाद की डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात, उसके बाद की इस ओवर की अगली गेंद
फिंगर रोल किए थे, कटर वाली गेंद थी, विकेटों के सामने पकड़े गए एलबीडब्ल्यू के रूप में और एक विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गॉन। खराब टेम्परामेंट, विकेटों के सामने पकड़े गए, गेंद परफेक्ट मिडल पे करना चाहते थे, उसके बाद की उतना अच्छा संतुलन नहीं था, पैड पर टकराने के बाद प्लम के रूप में पकड़े गए, अंपायर का सिग्नल एलबीडब्ल्यू, लेग बिफोर द विकेट के रूप में ये तीसरा विकेट गिरता हुआ गॉन। थैंक यू डीजे। ये तीसरा विकेट गिरता हुआ अब कहीं ना कहीं पर भारी संकट में पहुंच चुकी है MR11 की टीम। अब यहां से वापसी करनी है तो करारा संघर्ष करने की जरूरत है, एक अंडरस्टैंडिंग क्रिकेट खेलनी होगी, सेंसिबल क्रिकेट की जरूरत है, एक अच्छी साझेदारी की जरूरत है। क्या बना पाएंगे ये भी सवाल गूंज रहा है, लेकिन आने वाले समय में इन सभी सवालों की जवाब जरूर मिलेंगे। चलते हैं फिर एक बार इस दूसरी पड़ाव के साथ। अब स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज कृष्णा मुंडे, मैन ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकिंग एंड इस ओवर की अगली गेंद संकेत पवार, हल्के गाना बजेगा, यही उम्र है पगले, कर ली गलती से मिस्टेक। इस समय काफी शानदार लाइन है, आउटसाइड ऑफ स्टंप, चौथे स्टंप पर गेंदबाजी करने का प्रयास, टिप्पा खाने के बाद गेंद विकेटों से बाहर जाती हुई बिंदी के रूप में। वो काफी शानदार कमबैक। विजय शिंदे कहीं ना कहीं पर सोच रहे थे, उनको लग रही थी कि गेंद विकेटों से काफी बाहर जा रही है, उन्होंने गेंद को डेलिब्रेट नहीं किया। उसके बाद की अगर हम चर्चा करेंगे तो ये बिंदी के रूप में गेंद समाप्त होती हुई अब कहीं ना कहीं पर एक रन रेट आगे जा रहा है। श्वेतल पवार इस ओवर की अगली गेंद करेंगे। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, उतने अच्छे संतुलन में नहीं थे, लेकिन एक रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज पैड पे टकराने के बाद अंपायर का सिग्नल था लेग बाय के रूप में रन मिलता हुआ। एक रन मिलने के साथ साथ अब रन संख्या आगे जाती हुई, कुल मिलाकर रन संख्या 22 रन। दर्शनतई पवार, सोनमतई चौहान, काफी शानदार योगदान। हर एक टूर्नामेंट, बड़ी प्रतियोगिता में हर एक बार हम देख रहे हैं 14 गेंदों पर 27 रन की अभी भी जरूरत है। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, बल्ले का बाहरी किनारा, उसके बाद की डिक्लेयर क्षेत्र में जाती हुई गेंद, एक रन मिलता हुआ। गेंद को कैच करने का प्रयास, उसके बाद की गेंद जा रही है, उड़ी उड़ी जा रही है। एक रन के साथ अब रन संख्या 23 रन, 23 लॉस ऑफ 3 विकेट्स। श्वेतल पवार इस समय की गेंदबाजी के मोर्चे पर है। स्ट्राइकिंग एंड पर हम देख रहे हैं कृष्णा मुंडे को, नॉन स्ट्राइकिंग एंड पर विजय शिंदे। कृष्णा मुंडे 2 गेंदों पर 1, विजय शिंदे अब तक की 6 गेंदों पर 8 के ऊपर खेल रहे। आज के दूसरे दिन का ये पहला मैच, थोड़ा सा स्पीड अप करें। ऑन फील्ड ऑफिशियल्स आपसे विनती है, श्री समर्थ चषक 2023 एक काफी शानदार माहौल, ऑल सेट, काफी शानदार ये स्टेडियम, काफी शानदार ये माहौल, और उसके बीच में ये काफी बढ़िया प्रतियोगिता चलता हुआ क्रिकेट का खेल। इसके पहले की मैंने कहा है, क्रिकेट का खेल अगर जंगल है तो ये जंगल का शेर आज के दिन में कौन है। बी द गेम चेंजर ये टैगलाइन है, और इसी टैगलाइन के द्वारा इस टूर्नामेंट का यहाँ पर आयोजन, काफी शानदार आयोजन। स्ट्राइकिंग एंड पर कृष्णा मुंडे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर विजय शिंदे, श्वेतल पवार राइट मोर द विकेट सी की अगली गेंद। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, ऑन साइड के क्षेत्र में गेंद हवा में, स्क्वायर लेग में फील्डर गेंद को जज करे, और इसी के साथ कैच छूटा, सपना टूटा, 2 रन। कैच करना चाहते थे, गेंद को समझ नहीं पाए, उसके बाद की ये कैच छूटा। अब कैच छूट चुका है, कहीं ना कहीं पर ये मैच भी छोड़ सकते हैं, ये भी सवाल गूंज रहा है।
अब यहाँ पर वापसी होने के चांसेस है, कहीं ना कहीं पर जीवन दान मिल चुका है कृष्णा मुंडे को। क्या यहाँ से वो कहीं ना कहीं पर महंगे साबित होंगे, ये भी सवाल है। लेकिन इस समय 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 3 ओवर की समाप्ति के बाद 49 रनों का पीछा करते हुए अब रन संख्या 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब इस मैच का समीकरण यानी कि इक्वेशन 12 गेंदे और 24 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट लगभग 12 के ऊपर पहुंच चुका है। कृष्णा मुंडे 3 गेंदों पर 3, विजय शिंदे 6 गेंदों पर 8, अब 12 गेंदे और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार पारी का चौथा ओवर आरंभ करेंगे गेंदबाज संकेत पवार। क्या ये यहाँ पर पलटवार कर सकते हैं? एक बड़े खिलाड़ी है। इसके पहले की ओवर में उन्होंने 3 विकेटें लपकी थी, उसके बाद की 1 रन खर्च किया था। पारी का दूसरा ओवर कहीं ना कहीं पर महत्वपूर्ण रहा था। अब चौथे ओवर के लिए गेंदबाजी के मोर्चे पर पहुंच चुके। अब कहीं ना कहीं पर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए फिर से एक बार वो गाना बजेगा, थोड़ा सा लिफ्ट करा दे। क्या लिफ्ट कर पाएंगे? ये गेंद आगे डालने का प्रयास था, ऑन साइड के क्षेत्र में ड्राइव किया गेंद को, डीप मिड विकेट क्षेत्र से वहां पर फील्डर पहुंच रहे। साहिल पवार ने गेंद को रोका, इस बीच 1 रन मिलता हुआ अब 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 26 रन, स्पेशल 26 बन चुके हैं। अब जीतने के लिए 11 गेंदे और यहां से 23 रनों की जरूरत है। 49 रनों का टारगेट। काफी शानदार मैच जारी है। संकेत पवार फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर, उनके सामने बल्लेबाज कृष्णा मुंडे ऑन स्ट्राइक। संकेत टू कृष्णा, 26 के ऊपर 3 विकेटें। इस ओवर की अगली गेंद आगे डालने का प्रयास था, उड़ा लिया है गेंद तारा मंडल में। काफी शानदार स्ट्रोक, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद हवाई यात्रा पर डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। पर दबाव होगा, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, काफी शानदार स्ट्रोक था। गेंद जा रही है पॉइंट क्षेत्र में, वहां पर दंदनाती हुई बाउंड्री लाइन की दिशा में, वहां पर रोकने में सफल जरूर रहे खिलाड़ी, लेकिन इस गेंद पर लगभग रन मिलेंगे 2 रन। काफी शानदार फील्डिंग, 4 खिलाड़ी गेंद के पीछे भाग रहे थे, कवर और पॉइंट के बीच में गेंद को खेला था, स्क्वायर ड्राइव किया था गुंडाप्पा विश्वनाथ के स्टाइल में। उसके बाद की अपने आप को कहीं ना कहीं पर पीछे लेकर गए थे, उसके बाद बैट का फेस ओपन किया और इस गेंद को नसीहत दी थी। पॉइंट क्षेत्र में गेंद को खेला था, वहां पर 2 रन और इसी 2 रन की मदद से अब रन संख्या 34 रन 3 विकेटों के नुकसान पर। संकेत पवार इस ओवर की अगली गेंद करेंगे। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, इस समय गेंद को समझ नहीं पाए, रन लेने का प्रयास ना मुन्ना ना। विकेट कीपर कहीं ना कहीं पर गलती कर रहे हैं, गेंद पैड पर थी, उसके बाद की लेग बाइज का इशारा। रन बन रहे, रन आ रहे हैं, लेकिन इस मोमेंटम को जारी रखने की जरूरत है। मोमेंटम को हम देख नहीं सकते लेकिन महसूस कर सकते हैं। मोमेंटम बन चुका है, अब इसको आगे लेकर जाने की जरूरत है। क्या ये लेकर जाएंगे, ये भी सवाल है, क्योंकि ये बड़ी प्रतियोगिता है और ये बड़ा मैच जारी है। 49 रनों का टारगेट, रन संख्या 35 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब यहां से जीतने के लिए गेंदें शेष रहेंगी 8 गेंदें और 8 गेंदों के ऊपर 14 की जरूरत। लंबा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन इस समय पकड़े गए, एक बड़ा विकेट गिरता हुआ, बड़ी मछली जाल में फंसती हुई विजय शिंदे बैक टू द पवेलियन, आउट। सिद्धू नए बल्लेबाज के तौर पर बीच मैदान में पहुंच चुके हैं, उनके साथ में कृष्णा मुंडे जो एक अच्छी क्रिकेट खेल रहे हैं, सेंसिबल क्रिकेट। 8 गेंदों के ऊपर 11 के ऊपर खेल रहे हैं और दूसरी तरफ सिद्धेश जो पहली गेंद का सामना करेंगे। संकेत पवार गेंदबाजी के मोर्चे पर 7 गेंदें 14 की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद
आगे डालने का प्रयास था, उड़ाया तारामंडल में, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, मिल गया मौका, जड़ दिया शानदार छक्का, 6 रन। अब यहाँ से वापसी हो रही है। इसके पहले कि मैंने कहा था कि कहीं ना कहीं पर एक अंडरस्टैंडिंग क्रिकेट खेलने की जरूरत है, बी द गेम चेंजर, और ये गेम चेंजर खिलाड़ी इस समय की हम देख रहे हैं कृष्णा मुंडे काफी शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। साहिल पवार ईश्वर की अगली गेंद, आगे डालने का प्रयास था, जड़ में गेंद डालना चाहते थे, एक्स्ट्रा कवर में गेंद जाती हुई, डीप में फील्डर मौजूद, उन्होंने गेंद को रोका, तब तक की 1 रन, एक अंडरस्टैंडिंग क्रिकेट। इसके पहले कि हमने देखा है कि पहली गेंद पर चौका आया था, एक काफी शानदार चौका मिला, उसके बाद की सेंसिबल क्रिकेट खेले, 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट किया। और कल के दिन में भी हमने देखा था सुनमती चौहान इनके माध्यम से, और एक जानकारी मिल रही है, कल के दिन में भी हमने देखा था 4 गेंदें और 3 का मैच बन चुका था। अब इस मैच में भी वही समीकरण जारी है, गेंद को टैप करना चाहते थे, पॉइंट क्षेत्र में गेंद जारी, बाबर फील्डर मौजूद है, इस बीच 1 रन, 1 रन के साथ फिर से एक बार स्ट्राइक रोटेट हुआ और अंडरस्टैंडिंग क्रिकेट देखने को मिलता हुआ 47 रन। अब कहीं ना कहीं पर MR11 के डगआउट में तालियां बज रही है, और इसके बाद की हमने चर्चा की है, इसके पहले की सन्नाटा था, अब तालियां बज रहे हैं, मोमेंटम बन चुका है, अब इस मोमेंटम को जारी रखने की जरूरत है। यहां से गेंद शेष है 3, और 3 गेंदों के ऊपर 2 रनों की जरूरत है। कॉम बॉक्स से अब सीधा हम चलेंगे टॉस बॉक्स में, वहां पर टॉस होगा दोनों टीमों के बीच, और दोनों कप्तानों से विनती है, यहाँ पर वापसी हो रही, अब वापसी हो रहे, अब वापसी हो रहे, अब कहीं ना कहीं पर जान डाली है साहिल पवार, लेकिन अंपायर का यहाँ पर सिग्नल आता हुआ डॉट गेंद का, ये बिंदी की गेंद है। अब 2 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। मोमेंटम बराबरी का है, मैच 50-50 का जारी है। स्ट्राइकिंग गेंद पर कृष्णा मुंडे बल्लेबाजी करे, 9 गेंदों के ऊपर 16 के ऊपर बल्लेबाजी करे, और दूसरी तरफ की सिद्धेश है नॉन स्ट्राइकिंग गेंद पर 2 गेंदों के ऊपर 7। कल के दिन में हमने देखा था 2 गेंदों पर 1 की जरूरत थी, अब 2 गेंदों पर 2 की जरूरत है। क्या बना पाएंगे? अगर ये मैच आपको पसंद है तो ताली होनी चाहिए। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, अक्रॉस दी लाइन गेंद को खेला डिक्लेयर क्षेत्र में, ये अच्छा टेम्परामेंट है, इनको पता है कि यहाँ से गेंद हम निकल सकते हैं तो 1 रन जरूर मिलेगा, और उस प्रकार से उन्होंने गेंद को नसीहत दी और उसी की 1 रन मिलता हुआ। टारगेट कंपलसरी चेस, ये टूर्नामेंट का नियम है। अब आखिरी गेंद पर 1 गेंद के ऊपर 1 रन, यहां से बिंदी निकलती है तो भीमराज फनसवड़ी की टीम जीत के कगार पर है, कगार पर पहुंचेगी, और यहां पर अगर चर्चा करेंगे तो ये 1 रन जरूर बनेगा, तो यहां पर जीत अर्जित करेगी MR11 रत्नागिरी की टीम। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सिद्धेश कृष्णा मुंडे स्ट्राइकिंग एंड पर है। अब फील्डिंग में बदलाव, आखिरी 1 गेंद का खेल शेष है, 1 रन की जरूरत है, 49 रनों का टारगेट है। गेंदबाजी के मोर्चे पर साहिल पवार की ये गेंद आड़े बल्ले से जरूर खेला, वहां पर फील्डर मौजूद है, रनआउट का खतरा हो सकता है, और इसी के साथ ये रन मिलता हुआ 49 रनों का टारगेट पूरा करने के बाद जीत अर्जित की है टीम MR11 रत्नागिरी की टीम ने, और इसी के साथ इस टूर्नामेंट में भीमराज फनसवड़ी का प्रयास यहां पर समाप्त होता हुआ। काफी शानदार बल्लेबाजी
कृष्णा मुंडे के द्वारा 10 गेंदों पर 17 रन। एक्शन रिप्ले, आखिरी गेंद पर 1 रन की जरूरत थी, हल्के हाथों से गेंद को निकाला मिड विकेट क्षेत्र में। बाबरी फील्डर थे, उन्होंने गेंद को रोकने का प्रयास जरूर किया, इस बीच 1 रन मिलता हुआ। तो मॅच यहाँ पर समाप्त। मॅच संपल्यानंतर हस्तांदोलन करून तुम्ही लाईन मध्ये बाहेर या, हा नियम आहे। तो इसके बाद की चलती टॉस बॉक्स में, इसके बाद की मैच होगा त्रिमूर्ति लोटे बनाम कोर्ट के बीच में मैच होगा, और इस मैच का टॉस हमारे टॉस बॉक्स में होगा। आकाश यादव, इनके शुभ हाथों से ये टॉस होगा। तो चलते हैं टॉस बॉक्स की तरफ, स्कोर कार्ड की तरफ जाते हैं। भीमराज पंसवड़े रत्नागिरी 48 पे 7 रन बन चुके थे। संकेत पवार ने 8 गेंदों पर 19 बनाए थे। सलील आयरे ने 7 गेंदों पर 7, निकुल पवार ने 5 गेंदों पर 5 बनाए थे। श्वेतल पवार ने 4 गेंदों पर 3। उसके बाद के कृष्णा मुंडे, विजय शिंदे की अगर चर्चा करेंगे, तो इसके बाद की मैच यहाँ पर होगा। कोर्ट टीम ने यहाँ पर टॉस जीता है, और टॉस जीतने के बाद उन्होंने